आज एपीएमसी मार्केटमध्ये पुणा, नाशिक, खेड, मंचर, नारायणगाव ह्या भागात पाऊस जास्त होता कालपर्यंत. त्यामुळे माल फार कमी आले, आवक कमी झाली. त्यामुळे बारीक कोथिंबीरची आवक 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये गड्डी विकण्यात आली आणि नाशिक कोथिंबीर 100 रुपये, 120 रुपये गड्डी विकण्यात आली. दुसऱ्या भाज्याचं पण नॉर्मल आहे, तरी पण माल कमी आहे मार्केटमध्ये. अद्रक 180, 200 रुपये किलो चालले एपीएमसी होलसेल मार्केटमध्ये. पहिले 100 रुपये, 80 रुपये किलो होते. कोथिंबीर 20 रुपये, 25 रुपये गड्डी होते. आज 40 रुपये, 45, 50 रुपये गड्डी वारी. नाशिकची गड्डीचे दाम एवढे कसे काय आहे? ते थोडं मोठी गाडी असते, 1 किलो 1.5 किलोचे बंडल असते, म्हणून त्याचा भाव 80 रुपये, 100 रुपये, 120 रुपये गड्डी विकण्यात आली. पहिले कितीला विकले? पहिले 40 रुपये, 50 रुपये इथे नाशिकची गड्डी. पुढे काय वाटते तुम्हाला? पुढे बाजार टाईट राहील, कारण काय पावसाने माल 50 ते 60% माल खराब झालेला आहे आणि मालाची आवक कमी राहील तर बाजार वाढूनच विकणार आहे. ग्राहक गिराक आजपासून गिराक चालू झाले मार्केटमध्ये.